भारत आणि पाकिस्तान दरम्यानची सद्यस्थिती आणि वर्तमान स्थितीतील परराष्ट्र धोरण विकासाबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आज संसदीय समितीला करणार अवगत. जगासमोर पाकिस्तानचे इरादे आणि कृत्य उघड करण्यासाठी भारताच्या 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळांचा परदेश दौरा 23 ते 25 मे दरम्यान सुरू होण्याची शक्यता. ऑपरेशन सिंदूर भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी निर्णायक वळण. सैन्य दलांचं अचूक, व्यावसायिक आणि निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्याच्या सामर्थ्याचं घडलं दर्शन, संरक्षण मंत्रालय. जम्मू काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या ठिकाणावर छापे टाकत दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त. दहशतवाद्यांच्या 2 सहकाऱ्यांना अटक. 2006च्या RSS मुख्यालयावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी अबू सैफुल्ला खालिदची पाकिस्तानात अज्ञातांकडून गोळ्या घालून हत्या. भारताबरोबरचा वाढता तणाव पाकिस्तानसाठी आर्थिक संकट ठरू शकतं असा इशारा देत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला निधी पुरवठ्यासाठी घातल्या नव्या 11 अटी. सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यानंतर भूषण गवई पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर. राज्यघटनेच्या 3ही स्तंभांनी एकत्रितपणे काम करण्याची अपेक्षा सरन्यायाधीशांनी केली व्यक्त. पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS 9 या उपग्रह प्रक्षेपणातील अपयशाची चौकशी करण्यासाठी इस्रोकडून समिती स्थापन. जागतिक बाजारातलं सकारात्मक वातावरण आणि देशांतर्गत परिस्थितीत झालेल्या सुधारणेमुळे मे महिन्यात भारतीय शेअर बाजारात 18,000 कोटी रुपयांच्या पेक्षा अधिक परकीय गुंतवणूक. NCC अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रसैनिकांनी माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करत केली ऐतिहासिक कामगिरी. रत्नागिरी खेड इथं 4चाकी गाडी जगबुडी नदीपात्रात कोसळून भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू. आणि कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात येत्या 25 मे पर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. नमस्कार. 11